लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण कालपासून सुरू झाले आहे आणि आजही अनेक महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। परंतु तरी देखील अनेक महिलांचे मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत। या हप्त्याचे वितरण किती दिवस सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे ज्यांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्या लाडक्या बहिणींचं काय झालं आहे। काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी आपली पडताळणी प्रक्रिया देखील अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पूर्ण करून घेतली होती। काही जणांना महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे फोन देखील आले होते आणि या फोनवरून त्यांनी सर्व माहिती घेतली होती। काही प्रमाणामध्ये कागदपत्रांची पूर्तता देखील करून घेण्यात आलेली होती। मग अशा महिलांना यावेळी योजनेचे पैसे जमा होणार आहेत का किंवा होत आहेत का असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11 तारखेपासून योजनेतील हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे। आता यामध्ये लक्षात घ्या, दरवेळीप्रमाणे यावेळी देखील हे वितरण 4 ते 5 दिवस चालणार आहे। साधारणपणे 11 तारखेपासून सुरू झालेले वितरण 15 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। अजूनही अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत, परंतु काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। तुम्हाला योजनेचे पैसे 2-3 दिवसांच्या अंतरामध्ये जमा होणार आहेत। राहिला प्रश्न, हा हप्ता फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे जे आपण मागील देखील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे 1500 रुपयांप्रमाणेच पैसे जमा होत आहेत। काहींनी व्हिडिओ देखील टाकल्या होत्या की 3000 रुपये येतील, काय येतील, तर या व्हिडिओ सर्व खोटे आहेत। हे 1500 रुपयांप्रमाणे पैसे सर्व लाडक्या बहिणींना जमा होत आहेत आणि 1500 पेक्षा जास्त पैसे येणार देखील नाहीत। आता राहिला पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना जुलै महिन्याचे हप्ते मिळाले आहेत त्या सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे सुरळीतपणे आलेले आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही। परंतु मूळ जो मुद्दा होता तो 26,40,000 लाडक्या बहिणींचा होता ज्यांना जून महिन्यापासून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते, ज्यांचा लाभ अचानक थांबवला गेला होता। हे कशामुळे झालं होतं त्याबाबत देखील आपण सर्व सविस्तर माहिती घेतली होती, ज्यामध्ये एका कुटुंबामध्ये जास्त लाभार्थी असतील, कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल किंवा सरकारी नोकरदार असेल, ITR असेल, असे विविध त्या ठिकाणी आपल्या अटी व निकषांची पडताळणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते। परंतु आता त्यांच्यातील ज्यांनी पडताळणी केली आहे किंवा ज्यांची पडताळणी राहिली आहे त्या महिलांना पैसे येत आहेत का, तर ज्यांची पडताळणी देखील झाली आहे त्यांना देखील योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळत नाही आहेत। अजून कोणत्याच महिलेला योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेला नाही। मग आता त्या लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे की आमची पडताळणी प्रक्रिया होऊन देखील आम्हाला योजनेचे पैसे का मिळत नाही आहेत। तर बघा, यामध्ये काय सांगितलं होतं, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी पडताळणी प्रक्रिया आम्ही राबवत आहोत ती पडताळणी प्रक्रिया सर्व पूर्ण होईल, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी अजून ज्यांची पडताळणी राहिली आहे त्या सर्वांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल। त्यातून मग एक आकडा समोर येईल। मग समजा 26,40,000 मधल्या किती महिला पात्र ठरतील, समजा 6,40,000 महिला पात्र ठरल्या तर मग केवळ त्या 6,40,000 महिलांना यापुढे योजनेचे लाभ सुरू राहील आणि ज्या 20 लाख महिला आहेत त्या योजनेच्या लाभापासून कायमच्याच अपात्र करण्यात येतील। परंतु हा आकडा अजूनही समोर आलेला नाही, कारण अजूनही महिलांची पडताळणी प्रक्रिया बाकी आहे। आपण पाहिलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांना देखील ही पडताळणी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या। अजूनही अशी अनेक गावे आहेत की ज्या गावांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या द्वारे पडताळणी प्रक्रिया होत नाही किंवा महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे देखील कोणत्याही प्रकारचा संपर्क अशा लाडक्या बहिणींना होत नाही आहे आणि त्यामुळे पडताळणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांना सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे पैसे मिळत नाहीत। आता यावर देखील सरकार कोणती अंमलबजावणी करतंय का किंवा वेगळ्या पद्धतीने कसं होईल का, वेगळ्या पद्धतीने पडताळणी करता येईल का, असा देखील सरकारचा काही विचार आहे का, याबाबत देखील काही प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा अनेक महिला आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांना योजनेचे पैसे मात्र मिळत नाही आहेत आणि सरकार तर म्हणतंय की जेव्हा सर्व पडताळणी पूर्ण होईल तेव्हाच आम्ही योजनेचे पैसे देऊ। आणि त्यामुळे ज्या महिलांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ज्या महिलांनी सर्व डॉक्युमेंट देखील दिले होते त्यांना देखील ऑगस्ट महिन्याअंतर्गत पैसे येत नाही आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही निराशा असणार आहे। ज्यांना जुलैमध्ये पैसे मिळाले होते त्या मात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळत आहेत, परंतु ज्यांना जून जुलैमध्ये पैसे मिळाले नव्हते त्यांना पैसे मिळत नाहीत। यामध्ये विनंती अर्ज देखील बऱ्याच ठिकाणी अजूनही पोहोचले नाहीत। विनंती अर्ज पोहोचले नसल्यामुळे
लाडक्या बहिणींना त्यांची विनंती देखील करता येत नाही। याबाबत आपण व्हिडिओमध्ये देखील अनेकदा म्हटलं होतं की तुम्ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीने सुरू करा, एखादं ऑनलाईन पोर्टल असेल किंवा वेबसाईट डेव्हलप करा, जेणेकरून लाडक्या बहिणी त्यांचं आधार कार्ड असेल त्यांची माहिती टाकून, त्यांचे फोटो अपलोड करून, त्यांचे बायोमेट्रिक घेऊन कशाही पद्धतीने तुम्ही त्यांची केवायसी ऑनलाईन पद्धतीने सुरू करायला हवी होती। जर मोबाईलवरून नव्हती द्यायची तर तुम्ही कमीत कमी सीएससी सेंटर असेल किंवा महाई सेवा केंद्र आहे तिथे तरी ही ई केवायसी प्रक्रिया असेल किंवा तुमची पडताळणी प्रक्रिया असेल ती सुरू करून त्याच्या माध्यमातून तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करायला हवं होतं। परंतु हा सरकारचा काही प्रमाणामध्ये नक्कीच भोंगळ कारभार सुरू आहे, कारण लाडक्या बहिणींना ज्यांना खरंच या योजनेच्या पैशांची गरज आहे, ज्यांना या 1500 रुपयांची मोठ्या प्रमाणावर गरज असते, त्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणी म्हणत आहेत की सरकारने आम्हाला 100% फसवलं आहे, या सरकारने आमची मोठी फसवणूक केली आहे। कारण विधानसभा निवडणुकांपूर्वी आम्हाला सर्व योजनेचे पैसे व्यवस्थित दिले, आम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत, फेब्रुवारी महिन्यापर्यंत, मार्च महिन्यापर्यंत देखील पैसे दिले, परंतु हळूहळू आम्हाला योजनेतून बाद करण्यास सुरुवात केली, जे की आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहे तरी देखील आम्हाला योजनेतून बाद केले। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आपण त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तुर्तास पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय महाराष्ट्र।